शेतकरी बंधूंनो नमस्ते. माझी शाळा माझा मळा, पूर्वी शेतकऱ्याचा मळा, शाळा एके शाळा. शाळा एके शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण स्फुरद या रासायनिक खताविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. कारण स्फुरद या खताचा उपयोग काय आहे आणि ते कशामधून मिळतं या संबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. यापूर्वी आपण नत्राचं सांगितलेलं आहे, इतरही सांगितलेत. आज आपण स्फुरद या खतासंबंधी माहिती घेणार आहोत. चला तर मग जाऊया. स्फुरद खत, त्याचा उपयोग काय पिकासाठी. स्फुरद हे पिकाच्या मुळांच्या वाढीमध्ये अतिशय महत्वाचा घटक असणारं रासायनिक खत आहे. पिकांच्या मुळांची वाढ होण्यासाठी प्रोत्साहन देणारं, त्यांना मदत करणारं, की ज्यामुळे जमिनीत अधिक खोलवर मुळं कशी जातील, वाढतील, या संबंधीचं कार्य स्फुरद करत असतं. त्याचप्रमाणे पिकामध्ये ऊर्जा निर्मिती करण्याचं काम, पिकं लहान असोत किंवा मोठी असोत, या पिकांमध्ये ताकद निर्माण करण्याचं, ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे स्फुरद हे करत असतं. तर त्याचप्रमाणे पिकाला फुलं फळं येणारी काही पिकं असतात, यांचं प्रमाण, फुलांचं प्रमाण वाढवण्याचं काम सुद्धा स्फुरद करत असतं. फळांचं आकार वाढवण्याचं काम स्फुरद करत असतं. त्याचप्रमाणे पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम सुद्धा स्फुरद हे खत करत असतं. आणि जर स्फुरद खत कमी मिळालं किंवा योग्य प्रमाणात जर नाही मिळालं तर पिकाची वाढ खुंटणं, त्याचप्रमाणे पिकाची पानं गडद हिरवी किंवा जांभळी होणं, त्याचप्रमाणे फुलं फळं कमी येणं, मुळांची वाढ कमी होणं, अर्थातच उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, आपण स्फुरद खत योग्य मात्रेमध्ये शास्त्रज्ञांनी सांगितलेले असतील किंवा माती परीक्षणाच्या निकषानुसारच वापरावी. भरमसाठ रासायनिक खतं वापरून पिकाचं नुकसान, आपलंही नुकसान, अपेक्षित उत्पन्न येणारच नाही. त्यामुळं माती परीक्षण हा एक महत्वाचा मुद्दा. आता हे स्फुरद कुठून मिळतं या संबंधी आपण, स्फुरदचं कार्य काय, फायदे काय, तोटे काय आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत स्फुरद कोणत्या रासायनिक खतामध्ये असतं. सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP आपण पाहिलं असेल, अनुभवलं असेल, शेतीमध्ये वापरलेला असेल. तर सिंगल सुपर फॉस्फेट यात स्फुरद आणि गंधक हे दोन्ही असतात. त्याचप्रमाणे डबल सुपर फॉस्फेट DSP यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्फुरद असतं. त्याचप्रमाणे डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच DAP यामध्येही थोडं नत्र असतं आणि स्फुरदही असतं, जास्त प्रमाणात स्फुरद असतं. हे झालं रासायनिक खतामधून मिळणारं स्फुरद. त्याचप्रमाणे नैसर्गिक खतं जे आहेत, ज्यामध्ये हाडांचं खत किंवा हाड चुरा यामध्ये स्फुरद असतं आणि कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्याचप्रमाणे रॉक फॉस्फेट हे नैसर्गिकरित्या आढळणारं खडक आहेत, यामध्येही स्फुरदाचं प्रमाण असतं. त्याचप्रमाणे शेणखत यामध्येही स्फुरद असतंय, नत्र असते, पालाश असतं. त्याचप्रमाणे गांडूळ खतामध्ये सुद्धा नत्र, स्फुरद, पालाश असतं. शेतकरी बंधूंनो, स्फुरद या खताचं उपयोग वापरलं तर काय फायदा होईल, नाही वापरलं तर काय तोटा होईल, आणि कशापासून स्फुरद मिळतं, कुठून स्फुरद मिळतं, या संबंधीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आमचे शाळा की शाळा या चॅनलवर
विद्यार्थ्यांसाठीचे विषयवार वर्गवार व्हिडिओ आहेतच. त्यांच्या विविध शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, त्यांचे व्हिडिओ आहेत. मोठ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आहेत. खेळ, गाणी, गोष्टी, थोरांचे मौलिक विचार, त्याचप्रमाणे स्काउट किंवा इतर काही आपले शेतीविषयक व्हिडिओ आहेत, रेसिपीचे व्हिडिओ आहेत, मनोरंजनाचे व्हिडिओ आहेत. आपण जरूर पाहावेत, आपणास निश्चितपणे आवडतील. आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओत. पालाश, त्याचे उपयोग, वापरलं तर काय उपयोग होईल, नाही वापरलं तर काय तोटा होईल आणि ते पालाश कशामधून मिळतं या संबंधीचं आपण पाहू. यानंतर आपण मिश्र खतं कशी तयार करावी, दुय्यम खतं म्हणजे काय, सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय, संजीवक म्हणजे काय, असे सविस्तर छोटे 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 व्हिडिओ की जेणेकरून आधी केले मग सांगितले, अनुभव घेतला आणि नंतर आपणासमोर सादरीकरण होत असतं. त्यामुळं आमचे व्हिडिओ जरूर आपल्या शेतकरी बांधव मित्र असतील त्यांना पाठवत जावा. रेसिपीचे गृहिणींसाठी पाठवत जावा. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांसाठी पाठवत जावा. खेळ, गाणी, गोष्टी हेही विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्या टाइमपाससाठी पाहत जावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.